गुड मॉर्निंग गाइस. आजची व्लॉगची स्टार्टिंग होती पाणी भरल्यापासून. तर आम्ही आत्ता पाणी भरलं आहे आणि खूप पाणी झालेलं आहे ना. मी दाखवतो आमचे पाण्याची ड्रम खूप सारे. मी स्वतः नळी धरून पाणी भरलं गाईस. आणि आईची तब्येत खूप खराब आहे आज. आईचं डोकं पण खूप दुखतंय हे नाही. तर गाईस आता आईने मेथीची भाजी बनवलेली आहे आणि पोळ्या इथं मेथीची भाजी आहे. आणि आईचं अजून डोकं दुखतंय. डोकं नाही राहते अजून नाही ना. आणि इथं बाबा पण रेडी झालेले आहे. बाबा कसे दिसतंय गाईज, व्हाईट शर्ट मध्ये आणि ब्लू जीन्स. हाय गाइस. म्हणा जय हिंद. जय हिंद महाराष्ट्र. जय हिंद महाराष्ट्र. काय म्हणले अरे तू म्हणणार का? नमस्कार मित्रांनो, तुम्हाला 6 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. मेथीची भाजी कशी होती? भूक लागली. मेथीची भाजी बनवायची. आता आम्ही खिचडी बनवलेली आहे. तुरीची डाळ आणि तांदूळची खिचडी. आई कोणत्या कलरची बनवते? लाल. इकडं बघ. माझी आई खूप छान खिचडी पतली खिचडी. कशी पतली पतली ती अशी का ती. आणि ती पण याला देतात ना हॉस्पिटलमध्ये, जर कोणी तब्येत खराब असते तर ते बी खाता ना. तुझी बी तब्येत खराबच आहे ना. पाणी सांडलं काही सीधं खाली. मुगाची डाळ टाकत. हा पण आम्ही तुरीची डाळ टाकलेली आहे. मुगाची नाही टाकली. टाकते ना. तुरीची पण टाकावं लागते, मुगाची पण टाकावी. ओके. तर आता मी अभ्यास करत होतो गाईज. इथं मी अभ्यास पण करत होतो. इथं लाईटच येत नाही यार. दोन हे लाईट बी लावावं लागेल इकडं. लाव ना. आणि इथं खिचडीचं पाणी बी टाकलेलं आहे. आता इथं फक्त तांदूळ टाकायचे. काही हेल्प करू काय? नको. काय करतो, तुला काय येते करता? मला मॅगी बनवता येते. मॅगी बनवू का? मॅगी ते फरे असते. आता खिचडी खायची. मला खिचडी खूप आवडते काही. शेंगदाणे टाकायचं खिचडीमध्ये. हा टाक. जास्त नको टाकू. नको. हा लोणचं खायचं त्याच्यासोबत. लोणचं आहे, शेंगदाणे चटणी नकोच टाकू. शेंगदाणा काय करायचं आमच्या इथं फ्रीजमध्ये काय तुम्हाला दाखवतो. इथं दूध आहे. याच्यात पण दूधच आहे. आमच्या फ्रीजमध्ये जास्त तर दुधाचेच आयटम असतात. आणि याच्यात बी दुधाचं. याच्यात टमाटा आहे. याच्यात थोडं बटर आहे. आई बटर यूज करायचं असतं ना. आणि इथं बी टमाटा वगैरे. आणि इथं आहे मनुकी आहे. याच्यात इथं केचप आहे. इथं अद्रक आहे. आणि इथं कोथिंबीर आहे. आणि इथं खाली शिमला. अरे आई किती दिवस झाले शिमला मिरची बनवलीच नाही का? बनवतो काय जाऊ दे. आणि इथं फ्रीजरमध्ये काहीच नाही आहे गाईस. आमच्या फ्रीजमध्ये सुद्धा भाजीपाला नाही घेतला. डायरेक्टच खात होतो आपण इतके दिवस. आईची तब्येत खराब होती म्हणून. चिकन पुण्या झाला होता. सांडेवाद झाला होता. धन्यवाद. त्याच्याकरता आपण बाहेरच खात होतो जास्त. हो. हे कुकर काढायचं का? हे झाकण काढायचं का? हे वाला हे वरचं. नाही. मग हेच झाकण. एक जास्त नाही ना. खूप सारं पाणी झालं त्याच्यात. पतली खिचडी करायची. गाईस आमच्याकडे गुळ आहे खूप भारी. मला नाही आवडत पण तो तुम्हाला दाखवतो. आयुर्वेदिक गुळ आहे. अद्रक आणि कशाचा आहे तो? अद्रक लवंग. खूप तिखट आहे गाईस हा गुळ. मला तर आवडतच नाही. मला असं स्मेल पण घेऊ वाटत नाही याची. पण शरीरासाठी चांगलं आहे. माझे बाबा खूप खात याला. शरीरासाठी खूप चांगलं आहे ते. झाकण लावून ठेवून देतो काहीच. तर काय बघा आईने आता काय केलेलं आहे. इकडं
एक दिवसासाठी बाबा. आईने बाबाचे शर्ट घालून घेतलेलं आहे. एक दिवसासाठी तुझे बाबा बनते. हे बघा इकडे बघ. पण काऊन घातलंय? मला बाबा बनायचं. आणि बाबा म्हणले तर माझे शर्ट घातलं. एक दिवसासाठी मला बाबा बनायचंय. काय? एक दिवसासाठी मला बाबा बनायचं. आणि बाबा शर्ट खराब होईल. बाबाला खूप आवडतोय शर्ट. बाबाला कधी ब्लॉग बघितला तर बाबा खूप बोलणार आहे. हा? हे बघा काय असं आहे चलू काय. अरे तू एकदम ते बॉडी बिल्डर नसतं का ते बाया बी. तर काय आहे बघा आमचं कुकर आता पूर्ण उतू गेलं होतं. पाणी जास्त पडलं. खूप मी तुला म्हणलं होतं की पाणी खूप जास्त आहे बघा. नाही खाली नाही गेलं एकच आहे. आईला ते clean तर काय आता खिचडी झाली आहे आणि खिचडीचा खूप छान वास येतोय. वाव पतली नाही झाली पण इथं अशी खिचडी आहे. लोणचं टाक थोडं आणि थोडं तूप टाक. गाईज मला खिचडीच्या वरून तूप घ्यायला खूप आवडतं. तूप घे ना. ठेचा घ्यायचा का? तू तर शर्ट बदलून घेतलं. बाबाला दाखवायचं. ठेचा घ्यायचा. नाही मला नाही आवडत ठेचा. अरे तूप एककडेच पडलं. ते होऊन जातं नंतर मिक्स होऊन जातं. शेंगदाण्याची चटणी घ्यायची. नाही तर बाय गाईज आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं. जय हिंद जय महाराष्ट्र. तर बाय.